तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि भरपूर दिवस टिकणारं असं पन्नं बनवलंय मी आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर केले, तर तुम्ही नक्की हा ब्लॉग बघा आणि शेवटपर्यंत बघा। आणि त्यापासून दोन प्रकारचे मी पन्नं बनवलंय, एक विदाऊट सोड्याचं आपलं हे टाकून बनवलेला, सब्जा टाकून बनवलेला हे सरबत आहे, छान म्हणजे थंडगार गाराचं। आणि काय काय आपलं डायजेशन सिस्टीम थोडं वाटतं की असं गॅसेस किंवा असं चटपटीत असं पाहिजे, तर हे सोडा टाकून बनवलेलं हे आहे। दोघांची पण टेस्ट थोडीफार वेगळी लागते आणि खायला एकदम प्यायला चटपटीत आणि उन्हापासून संरक्षणासाठी हे बनवलेलं सरबत आहे। जर तुम्हाला आवडलं तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। झाडावरच्या मस्त अशा फ्रेश कैऱ्या होत्या माझ्याकडे, मग म्हटलं आता त्यांचं काय करावं, तर कैरीचं पन्नं करते आणि ते 5-6 महिने टिकणारं असं हे पन्नं। आणि ते बनवण्याचं कारण पण तसं स्पेशलच आहे। अहो निघालेत आमचे एस्कॉर्ट ड्युटीला, आणि एस्कॉर्ट ड्युटी म्हटलं की एकदम ते कधी परत येणार ते आम्हाला माहिती नसतं, आणि प्रचंड बाहेर वातावरणामध्ये गरम आहे, तापमान टेम्परेचर दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे। म्हणून म्हटलं हे भरपूर दिवस टिकणारं असं पन्नं तुम्ही बरोबर घेऊन जा। त्यासाठी ह्या कैऱ्या आहेत, आणि ह्या कैऱ्या ना गावठी असल्यामुळे म्हणजे रायवळी आहेत, त्यामुळे त्यांना भरपूर आंबटपणा असतो आणि त्यांचा गर पण फार कमी प्रमाणात येतो। मग मी तो हातानेच असा गर काढून घेतला। एक वाटीभर एवढा हा गर निघालाय आणि तो भरपूर आंबट आहे। कैरीचं पन्नं करायच्या अगोदर तो गर किती आंबट आहे हे आपण एकदा टेस्ट करून बघायचं, म्हणजे आपल्याला साखरेचा अंदाज येतो। आणि त्याच्या आता प्युरी बनवण्यासाठी मी जेवढा गर होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि एक मूठभर पुदिना टाकला त्याच्यामध्ये, आणि जिरं पावडर 1 टेबलस्पून टाकले, पुन्हा काळं मीठ टाकलं 1 टेबलस्पून, साधं मीठ अर्धा टेबलस्पून टाकलंय, आणि हे काळी मिरी पावडर अर्धा टेबलस्पून। अशी चटपटीत असं पन्नं होण्यासाठी थोडंसं त्याला काळी मिरी पावडर टाकली की अशी छान अशी टेस्ट येते। आणि थोडंसं पाणी टाकून त्याची मिक्सरला अशी प्युरी करून घ्यायची, आणि अशी दाटसर अशी प्युरी करायची, जास्त पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये। आणि पन्न्यासाठी मी आज वापरणार आहे खडीसाखर। खडीसाखर ही शरीराला फार थंडावा देते, आणि उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला आपल्याला फार गरज असते असं थंडावा येण्याची, नॅचरल थंडावा असा येण्यासाठी, म्हणून मी ही खडीसाखर घेतली। आणि खडीसाखर फार अशी मोठी मोठी असते आणि ती लवकर वितळत नाही, पाण्यामध्ये विरघळत नाही। आणि मग त्याच्यासाठी मी तिनं एका दुसऱ्या जाडसर अशा डिमार्टची पॉलिथिन बॅग तिच्यामध्ये टाकून घेतली आणि खलबत्त्याने थोडीशी अशी कुटून घेते, म्हणजे छोटे छोटे असे तुकडे होतील, पूर्ण बारीक होणार नाही पण थोडे थोडे तुकडे होतील। आणि मी हे करण्यासाठी घेतलं, सिरप करण्यासाठी 2 वाट्या पाणी घेतलं, आणि त्याला ही 1 वाटी खडीसाखर आहे ना ती टाकणार आहे, कारण विरघळल्यानंतर ती भरपूर अशी होईल, तिचं सिरप पूर्ण पाण्यामध्ये विरघळून द्यायची। ती छानपैकी अशी विरघळून घेते बघा, एकदा खात्री करून घ्यायचं ते पूर्ण विरघळले का, आणि त्याच्यानंतरच मग आपण तयार केलेलं सिरप टाकायचं। हे आता असं मी सर्व टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून मग त्याला उकळी आणायची। सगळं मिश्रण आपण त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आणि पटकन गॅस बंद करायचा नाही, कारण ना आपल्याला ते असं थोडंसं चिपचिप होईपर्यंत ठेवून द्यायचं उकळेपर्यंत। त्यामुळे सतत असं ठेवत राहायचं थोड्या थोड्या वेळाने त्याला, आणि चेक करत राहायचं की किती घट्ट झालं आहे ते। मी पण असं चेकच करत होते अजून घट्ट झालं आहे का, आणि पूर्ण उकळल्याच्या नंतरच मग त्याच्यामध्ये ही वेलची पावडर टाकून, आणि हे थोड्या वाफा येतात म्हणजे अजून गरमच आहे, पूर्ण थंड झाल्याच्या नंतर अजूनच ते घट्ट होणार, म्हणून मी आता गॅस बंद करून टाकला। आणि पूर्ण मार्केटसारखा असा कलर येण्यासाठी मी माझ्याकडे फूड कलर होते, केक बनवते त्यातलाच एक फूड जेल कलर होता माझ्याकडे, ग्रीन कलर, तो मी टाकला। हे ऑप्शनल आहे, हे माझ्याकडे होतं म्हणून हे टाकलं मी, त्याने कलर छान येतो, म्हणजे मार्केटमध्ये दिसतं तसंच दिसतं हे पन्नं, जे आपण कॅनमध्ये वगैरे बघतो विकायला असतात मार्केटमध्ये तसंच होतं सेम। हे बघा, हे आता कलर किती छान आला याचा। आणि पूर्ण असं थंड होऊन झाल्याच्या नंतर 1.5 लिंबाचा रस घेतला आहे मी, कारण ते साखरेचे असे क्रिस्टल वगैरे साखर घट्ट होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे हे टाकून घ्यायचं। आणि हे दुसऱ्या दिवशी बघा, दुसऱ्या दिवशी हे एवढं घट्ट झालं होतं,
आणि एकदम पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच मग मी ते बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवलं. पहिली आधी ही बॉटल भरून घेतली, जी ओव्हनात द्यायची ती बॉटल भरून साईडला करून ठेवली आणि उरलेलं जे हे पन्नं होतं त्याचं मग मी ज्यूस बनवलं घरी. आणि 2 प्रकारचे पन्ने याच्यापासून आपण बनवू शकतो. म्हणजे मी 2 प्रकारचे बनवलेत. एक म्हणजे हे बघा, हे छान असं चटपटीत होण्यासाठी मी थोडंसं काळं मीठ आणि मसाला टाकून ग्लासला असं हे केलं आहे, लावून घेतलं आहे. त्यामुळं थोडंसं आईस क्यूब टाकलं की तयार केलेलं पन्ना आणि त्याच्यामध्ये एक स्पून सब्जा टाकून घेतला आणि थंड पाणी असं हे आपलं रोजचं जसं रेग्युलर असतं तसं हे एक सरबत झालं तयार. आणि दुसऱ्या ग्लासमध्ये सेम तसंच हे केलं, पण त्याच्यामध्ये मी सोड्याचा वापर केला आहे. एक ग्लास तयार झाला. आता दुसऱ्या ग्लासमध्ये पण मी आईस क्यूब टाकले, त्याच्यामध्ये तयार केलेलं पन्नं टाकलं आणि सोडा टाकला. एकदम चटपटीत असं वाटतं हे पिताना, छान टेस्ट वाटते. एकदा नक्की करून बघा तुम्ही आणि दोन्ही प्रकारचे ट्राय करा. टेस्टला थोडेफार दोन्ही पण टेस्टला असे वेगळे वाटतात, म्हणजे अशी छान अशी टेस्ट आहे दोघांची पण. आणि आजचा माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.